की या राजमार्गावरून इथपर्यंत आल्याच्या नंतर या पायरीपर्यंत फक्त महाराज आला, या पायरीपर्यंत इथे आल्याच्या नंतर इतका मोठा परिणाम झाला ना की या पायरीच्या आधीच काही अंतरावर तो एक क्षण डोळ्यासमोर असा तयार झाला की आई जिजाऊ शिवबाकडे बघत होत्या आणि त्यांच्या मनामध्ये असं भरून आलं, इतका आनंद होता की शहाजीराजांचं स्वप्न पूर्ण केलं होतं शिवबाबाने, माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, अख्ख्या रयतेचं स्वप्न पूर्ण केलं होतं. ह्या आनंदामध्ये आई जिजाऊ चेहऱ्यावरती हसू घेऊन होत्या. त्या वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्या जगाला दिसत होतं. पण त्या क्षणाला जिजाऊंचं लक्ष गेलं की शिवबा येतायत खरे एवढे थाटामाटात एवढ्या मिरवणुकीमध्ये, पण महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. हे फार कमी लोकांना दिसलं, पण ते पहिल्यांदा आईच्या नजरेत आलं. 6 जून 1674 महाराजांनी 11 दिवस राज्याभिषेकाच्या आधी एक व्रत केलं होतं. या व्रताबद्दल जाणून घ्या, म्हणजे सांगणं थोडक्यात खूप गरजेचं आहे. पण पहिल्या पायरीवर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना आठवलं की पुरंदरच्या लढाईमध्ये तुम्हाला फार कमी लोकांना माहिती असेल की स्वराज्यामध्ये असे